झी 24 तास एक पाऊल पुढे। देशाच्या नकाशावर तंत्रभूमी म्हणून आपलं स्थान निर्माण करू पाहणाऱ्या नाशिकला ग्रहण लागल्याचं चित्र निर्माण झालंय। कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यामधली विसंवाद दिवसेंदिवस वाढतोय। औद्योगिक कलहातून शहराच्या आर्थिक विकासाला खीळ बसतीये। दोन कामगारांच्या भांडणाच्या निमित्तानं गेले 14 दिवस नाशिक जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्राचा श्वास असणाऱ्या महिंद्रा कंपनीतील कामकाज पूर्णपणे या प्रकल्पावर छोटे मोठे असे 350हून अधिक लघु उद्योजकांचे प्रकल्प आणि हजारो कामगारांचा रोजगार अवलंबून आहे। केवळ हे एकच उदाहरण नाही तर नाशिकच्या महिंद्रा प्रकल्पातील कामगार आणि व्यवस्थापन यांच्यातील वाद महिन्याभरापूर्वी उफाळून आला होता। वेतनवाढीच्या करारावर अद्यापही तोडगा निघालेला नसल्यानं कामगार आजही आक्रमक आहेत। एक्सलो कंपनीतील कामगारांनीही वेतनाच्या मुद्द्यावरून 26 मार्चपासून संपाचा हत्यार उपसला असून आजही कामगार संपावर आहेत। एव्हरेस्ट कंपनीत तब्बल 10 महिने संप चालला। आजही अनेक कंपन्यांमध्ये कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात असंतोष पसरत असून व्यवस्थापन कामगारांची पिळवणूक करत असल्याची कामगार वर्गाची भावना आहे। चर्चा करायची नाही आणि दडपशाही करायची, ही जी दडपशाहीची जी पॉलिसी आहे ही याला कारणीभूत आहे। नाशिकमधल्या ज्या सगळ्या गोष्टींकडे जर बघितलं तर कामगारांनी युनियन स्थापन केली की लगेच त्यांच्यावर सस्पेंड करायचं, कामगार कायद्याची अंमलबजावणी करायची नाही। कामगार ज्यावेळेस काही आंदोलन करतो तर ते सर्व रोज त्यांचा कामगारांना दाखवतात आणि कामगारांना ॲडजस्टमेंट करायला लावतात। पण कामगार मंत्री किंवा मुख्यमंत्री हे उद्योगपतींना किंवा त्या कारखानदारांना कोणते आदेश देत नाही किंवा चौकशी करत नाही। तर आमचं म्हणणं एवढंच एकच, पगारवाढ ही महागाईत वाढ झालेली आहे म्हणून आम्ही पगारवाढ मागतो आणि आम्ही केलेलं कामाचाच मोबदला मागतो। मंत्रभूमीकडून तंत्रभूमीकडे झपाट्यानं वाटचाल करणारं शहर म्हणून नाशिकची ओळख होत असताना सततच्या संप आणि आंदोलनांमुळे देशभरात चुकीचा मेसेज जात असल्याचं उद्योजकांच्या संघटनेचं म्हणणं आहे। जागतिक मंदीच्या वातावरणामध्ये कामगारांनी आणि व्यवस्थापनाने दोघांनी पण तटस्थ भूमिका स्वीकारणं हे आत्ता काळाची गरज आहे। ज्या स्पर्धेमध्ये टिकून राहताना अशा पद्धतीने जर कामगार आणि व्यवस्थापन असे जर वाद होत राहिले तर निश्चितच ते उद्योगाला घातक आहे। नाशिकच्या विकासाच्या रथाच्या 2 चाकांमध्ये निर्माण झालेलं अविश्वासाचं मळब दूर करण्याची गरज आहे। त्यासाठी येत्या काही दिवसात उद्योजक प्रतिनिधी आणि कामगार संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात सुसंवाद घडवण्यासाठी कार्यशाळेचं आयोजन केलं जाणार आहे। मात्र यातून तरी अपेक्षित शांतता निर्माण होणार का, हा प्रश्न अनुत्तरितच आहे। लोकेश माळीसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।